मी ना काल माझ्या भाषेला एक प्रश्न विचारला. हुशार आहे, दुसरीतच वर्गात पोरगा आहे, हुशार आहे, लय हुशार आहे. मला म्हणते मामी मी डॉक्टर बनणार. म्हटलं खरंच बाबू तू डॉक्टर बनशील? आपल्या इथं मिडल क्लास माणसं आपण, आपल्याजवळ 10-20 लाख रुपये नाही आहे, पैसा नाही आहे एवढा की एखादी पेपर फुटून तुला अभ्यास करतो. तो बोलला की मी अभ्यास करेन. मामी मी अभ्यास करेन बोलला तो. आता बोला अभ्यास करेन. इथं देशात एक पेपर व्यवस्थित नाही घेऊ शकत आपली लॉ अँड ऑर्डर. चायनामध्ये जेव्हा पेपर फुटला ना तर तिथं कायचा गुन्हा दाखल होते माहिती आहे का तुम्हाला लोकांना? डायरेक्ट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होते ज्यानं पेपर फोडला त्याच्यावर. इतकी टाईट सिक्युरिटी आपल्या इकडं आहे का? ते आपल्या इकडं तर ज्या मंत्र्यांची जिम्मेदारी होती, जबाबदेही होती, ते जबाब द्यायला तयार नाही. जे लोक न्याय शांतीपूर्वक प्रोटेस्ट करत आहे जंतर मंतरवर, सोनम वांगचूक सर ग्रेट सायंटिस्ट इंडियानं त्यांचं नाव लुटून अरे बापरे की आमचे सायंटिस्ट पहिले जे केलं आणि त्यानं जेव्हा प्रश्न विचारणं सुरू केलं त्याला जेलामध्ये डांबणारा देश आहे आपला. तर आपण इथं न्यायव्यवस्थेची काही म्हणजे करू शकतो? काहीच नाही करू शकत. म्हणजे आपण काहीच नाही बोलले पाहिजे. तसंही आपण लोक किडे माकोडे आहो. तसं तर आपल्या घोषित केलंच आहे कॉक्रोच. जे लोक प्रश्न विचारते ते कॉक्रोचच आहे. आपण कधी ना कधी कोणाच्या आड्या खाली येऊन दबून म्हणणार. मी माझ्या भाषेला म्हणलं बाबू एवढे मोठे स्वप्न नको पाहू. तो बोलला मी अभ्यासाच्या दमवर काढन ना. म्हटलं तेच तर प्रॉब्लेम आहे. इथं अभ्यास तू करशील, पेपर फुटला तर का करशील? त्या 19 विद्यार्थ्यासारखा तुटून कोलमडून जाशील नंदरून. समजा तुझ्या मम्मी पप्पाचं एक्सप्रेस नाही करता आलं तर मग ते सिच्युएशन तेच होणार आहे. म्हणून असं नाही म्हटलं त्याला की अभ्यास नको करू, पण न्यायव्यवस्था सुधारली पाहिजे. त्याची आजच आपण जबाबदेही घेतली पाहिजे. या लोकांना प्रश्न विचारलं. असं नाही आहे की मंत्र्याचा राजीनामा दिला तर प्रॉब्लेम सॉल्व नाही, पण फ्युचरमध्ये हे सर्व गोष्ट करताना एका सरकारले त्याची जिम्मेदारी राहील की नाही बा आपण हे कार्य करताना पुन्हा चुकी केली तर पुन्हा असा प्रोटेस्ट होऊन आपल्याला आपली रिअल कॅटेगरी दाखवण्यात येईल. मी कुठल्या गव्हर्नमेंट खिलाफ नाही आहे, पण पॉलिसीजच्या खिलाफ आहे. जबाबदेही आहे, जबाब द्यायला पाहिजे. आपले लेकरं आहे, आपण काही खूप श्रीमंत नाही आहोत की आपल्या जो अरबोची प्रॉपर्टी आहे आपण वेल सेटल नाही. मिडल क्लास व्यक्तीला आजच विचार करायला लागेल. आज जर सोनम वांगचूक सरांना काही झालं त्याची जिम्मेदार आपण स्वतः बनव. तर नक्कीच हे तो जो माणूस करत आहे तो सगळं आपल्यासाठी आपल्या लेकरासाठी करत आहे. भविष्यामध्ये आपल्या लेकरांना असे प्रॉब्लेम्स नाही केले त्या 19 विद्यार्थ्यासाठी करत आहे ज्यांनी आपला जीव गमावला आहे अशा पेपर फुटीपायी. तर फक्त आणि फक्त आपलं चायनाला आपलं इतकंच आहे, पण आपले लोक ऐकते. म्हणून लोकांना फक्त एवढंच म्हणणं आहे की सरांना सपोर्ट करा, पोस्ट टाका, व्हिडिओ टाका. सरकारवर प्रेशर आणायचा थोडा तरी जिम्मेदारी आपण पण घेतली पाहिजे असं मला वाटते. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही, पण जर का आपण हे सिच्युएशन आज नाही सांभाळली ना तर आपल्या पोरांचं फ्युचर काही खरं नाही, बाप्पावालंच राहील. एवढं लक्षात ठेवा. आजच डोक्यात घ्या की ते सर स्वतः अंशांवर बसले आहे. पीसफुल प्रोटेस्ट फक्त आपल्या लेकरासाठी करत आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा.